नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव आरोग्य विभागातील गैरप्रकारांविरोधात तक्रार, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. महानगरपालिका आणि ग्रामीण आरोग्य विभागाच्या कामकाजावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप पोपटराव मोरे यांनी या प्रकरणी राज्यपालांकडे दाद मागितली आहे. मुख्य मुद्दे: माहिती देण्यास टाळाटाळ. 20 ऑगस्ट 2025 रोजी सोयगाव येथे अवैध गर्भपात प्रकरणावर खुद्द महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. मात्र माहिती अधिकारात त्या FIRची प्रत मागितली असता आरोग्य विभागाने ही माहिती आमच्या विभागाशी संबंधित नाही असे धक्कादायक उत्तर दिले. अभिलेख जतन नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमबाह्य पद्धतीने रेकॉर्ड्स नोंदवह्या ठेवले जात नाहीत. 60 प्रकारचे रजिस्टर असणे बंधनकारक असताना त्यात मोठी अनागोंदी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बोगस अधिकारी कर्तव्यावर नसतानाही त्यांच्या नावाचे शिक्के आणि स्वाक्षऱ्या वापरून कागदपत्रांची पूर्तता केली जात असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निलेश सोनवणे, आशा वानखडे, तुळशीराम पवार व अन्य सहकाऱ्यांनी केली आहे. शिक्का मारतात आणि आरोग्य सेवक सह्या करतात असं भेटलेल्या माहिती अधिकारात छिद्र पण झालेले. आणि दुसरा विषय मालेगाव महानगर हद्दीतील आहे का ज्यांनी म्हणजे आरोग्य अधिकारी जयश्री आहेत ते FIR दाखल केलेली 20 तारखेला त्यांनी 20/8/2025 रोजी अवैध गर्भपात आणि बोगस डॉक्टरांसंदर्भात. तिथे पण मी माहिती अधिकारात माहिती मागितली त्या FIRचे परत. तर ते म्हणतात या विभागाचा काही एक संबंध नाही. किती एकदम लज्जास्पद उत्तर दिलं त्यांनी डायरेक्ट. किती एकदम माहिती अधिकारात उघड झालेले आहेत. एक सर्व 15 पुराव्यासह एव्हिडन्स माहिती दिलेली आहे. आपल्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि तात्काळ उच्चस्तरीय समिती गठीत करून याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी सर्व हितचिंतकांच्या वतीने. आम्ही आज सर्वजण इथं जमलेलो आहेत अप्पर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि सर्व प्रदीप माऊली मोरे समर्थक आणि ह्या विषयावरती जे पण चर्चा करणार आहेत ते आपले मोरे साहेबच करतील. मी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप मोरे. आज मालेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा जो भोंगळ कारभार आहे, बेशिस्त कारभार आहे, त्यासाठी अनेक दिवसापासून पत्रव्यवहार चालू आहे. परंतु अगदी मालेगाव तहसील पंचायत समितीपासून तर अगदी आरोग्य विभाग मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहे. पण त्या संदर्भात काही ज्या भयानक गोष्टी लक्षात आल्या, उघड झाल्या माहिती अधिकारात, तर त्या अप्पर जिल्हा अधिकारी महोदय यांच्याद्वारे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलं आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या संदर्भात तात्काळ चौकशी होऊन कारवाईसाठी मागणी केलेली आहे. विषय असा आहे की मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत जे काय आरोग्य विभाग येतात त्याच्यात एक 60 ते 62 रजिस्टर राहतात. त्या कुठल्याही रजिस्टरचा एक नोंदी राहत नाही असं उघड झालेलं आहे. त्यानंतर दुसरा विषय, जे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही दवाखाने येतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे जे काही आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेले आहेत ते तर प्रत्यक्षात काम करत नाही. त्यांच्या जागेवर ते शिक्का आरोग्य अधिकारींचा राहतो आणि तिथे आरोग्य सेवक सह्या करतात. म्हणजे किती एकदम भयानक गोष्ट आहे. दुसरा विषय, इथे 20 ऑगस्ट 2025 रोजी एक FIR दाखल झालेली आहे अवैध गर्भपात आणि बोगस डॉक्टरांसंदर्भात. तर त्या संदर्भात असं एक विचित्र गोष्ट लक्षात आली. म्हणजे किती बेशिस्तपणे या आरोग्य यंत्रणा वागते असं माहिती अधिकारात उघड झालेलं आहे. कारण 20 तारखेला महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी जयश्री आयर हे FIR दाखल करतात आणि आम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितलं. तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणतात की या विभागाचा काही एक संबंध नाही. किती बोगस काम आहे, किती एकदम बेशिस्त उत्तर दिलं जातं. यासाठी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आणि म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्याद्वारा मुख्यमंत्री महोदय
देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे उच्चस्तरीय समिती गठीत करून या मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जेवढे आरोग्य विभाग आहेत यांची कसून चौकशी होऊन तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय भेटावा यासाठी आम्ही सर्व समर्थक समविचारी लोक जमा होऊन एक निवेदन दिलं. आणि दुसरी म्हणजे आपलं पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा विषय जनतेपर्यंत जायला पाहिजे आणि जनतेने संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी एक सांगितलेले आहे की अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात पेटून उठावं, तसं जनतेने पेटून उठावं. आणि ही बातमी ही सर्व माहिती दैनिकाच्या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रसारित करावी. नमस्कार.